पुढच्या सामन्याची सुरुवात करून देण्यासाठी मी जाणार आहे. महाराष्ट्रातले एक ख्यातनाम समालोचक आमचे मित्र मिस्टर नरेश सर ते काय बोलायला लागले की डायरेक्ट पळत येत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया पुढच्या सामन्यासाठी. मिस्टर नरेश सर प्लीज कम. थँक्यू मामा. जबरदस्त मॅच सकाळपासून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतायत. ठोका चुकवतायत. व्हेरी फास्ट बॉल. खतरनाक स्ट्रोक. कडक चौकार. सागर मोतीकर निलेश लोणकर सलामीची जोडी. सागर मोतीकरनं पुन्हा एकदा आपल्या लौकिकास अजून तो भर टाकतोय. यानंतर सानिका स्पोर्ट्स आणि चॅम्पियन 11 या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी चला. उपांत्य पूर्व सामना या ठिकाणी होणार आहे. याबरोबरच सागर मोतीकरचा दुसरा शानदार चौकार. धावा. पहिले 2 चेंडू 2 चौकार. परत एकदा चेंडू स्क्वेअर लेग लावून आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करेल. ड्रॉप द कॅच. झेल सुटतोय तिथे आणि 2 धावा मिळतील. आदर्श फलटण विरुद्ध URD फायटर्स या 2 संघामध्ये मॅच आहे. आदर्श फलटण संघानं खरतर पिट्या भुसारी प्रतिष्ठान वाई संघाचा केलेला पराभव अजूनही प्रेक्षक विसरायला तयार नाहीत. निश्चित अतिशय निष्णात खेळाडूंचं खेळाचं प्रदर्शन त्याने दाखवलं आणि एक संस्मरणीय असा विजय त्या सामन्यामध्ये मिळवला आणि तो संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाला. इथे जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच ही लढाई. पहिलं षटक टाकताना गोलंदाज निलेश तर समोर. आता खेळेल निलेश लोणकर. निलेश लोणकरचा हा फटका उजव्याच्या बाहेर होता. अक्रॉस द बॅट खेळला. चेंडू जमिनीचा समांतर. तिथं क्षेत्ररक्षक तयार आहे. अडवतोय. धाव इथे मिळणार नाहीये. धावफलकावरती 9 धावा. षटक पहिलं सुरू आहे. परत एकदा थोडासा थांबला तो तिथे आणि त्याच्यानंतर चेंडू त्याने डिलिव्हर केला. गोलंदाज इथे 1 धाव केवळ मिळणार आहे. ही गोष्ट सुद्धा महत्वाची. आपण रविचंद्रन अश्विनला नेहमी बघतो गोलंदाजी करताना. कधी कधी आपण एक वेगळा चेंडू, कारण फलंदाज त्याच्या रनअपमध्ये येतो पुढे आणि ज्यावेळेस तो चेंडू टाकणार असतो त्यावेळेस थोडा थबकतो तो. काही सेकंद, 1 सेकंद किंवा 1.5 सेकंद थबकतो तो आणि मग चेंडू टाकतो. अशा वेळेस सुद्धा चांगला परिणाम झालेला आपण पाहिलेला आहे. एक चांगला रिदम आहे डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू गोलंदाज निलेश कडून इथे स्क्वेअर लेगला अडवला. 1 धाव तिथे मिळणार आहे. धावफलकावरती परत एकदा पुढे. स्कोअर 11. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. पहिले 2 चेंडू 4 आले. पुढच्या 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा. चांगलं कमबॅक केलं निलेशने इथे आणि फलंदाजांना सीमित मर्यादित धावफलकावरती त्यांनी ठेवलेला आहे 11 धावा. कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा झाल्यानंतर हे षटक आता प्रचंड महागडं ठरेल हे निश्चित होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये सागर मोतीकरला निलेश लोणकरला रोखलं. गोलंदाज निलेशनं धावफलकावरती ठेवल्या 11 धावा. प्रशांत, तर बघा यानंतर दुसरं षटक टाकताना आज खरं तर चमत्कारिक निकाल या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. विशेषतः पिटा भुसारी प्रतिष्ठान वाईचा संघ अत्यंत मजबूत टीम होती, परंतु तो संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. फलटण संघाकडूनच त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आता सुपर स्ट्रायकर्सनं प्रशांत माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ सारख्या तगड्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलेला आहे.
याबरोबरच पूल हुकचा प्रयत्न होता, उजव्याच्या बाहेरचा चेंडू कुठे खेचून आणलाय पहा, स्क्वेअर लेगला षटकार. सतरा धावा या षटकाराबरोबरच. ओहो, बाहेरची कड आणि इथे पहिला फलंदाज. चेंडूवरती सागर मोतीकरचा बळी मिळवलेला आहे. एक गडी बाद धावफलकावरती 17 दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये आता सुरू झालेलं आहे. साइड आर्म गोलंदाजी आपण बघू शकतो. साइड ऑन गोलंदाजी ज्याला आपण बऱ्याच वेळा बघतो मलिंगाला टाकताना. त्याच्यानंतर अशा अनेक गोलंदाज आलेले आहेत. अगदीच केदार जाधवला सुद्धा आपण बघितलेलं आहे की चेंडू असा पॅरलल जमिनीचा समांतर हात करून टाकायचा. खर तर नियम सांगतो की तुमचा कोपर वाकला नाही पाहिजे, त्यामुळे गोलंदाज अशा प्रकारे साईडनी देखील गोलंदाजी करू शकतात आणि त्याचंच एक चांगलं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळालं. याबरोबरच चांगला फटका इथे 4 धावा मिळतील. URD फायटर्स फलकावरती इथे धावा असतील त्या 22. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. सागर मोतीकर आज चांगला फॉर्म मध्ये होता. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 16 धावा मात्र 6 चेंडूमध्ये सागर मोतीकरनं 16 धावा फटकावलेल्या आहेत. निलेश लोणकर स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये. स्वप्नीलचा हा पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर मिळालं नाही. 1 धाव डीप मिड विकेट वरून फेक येते आणि धाव फलकावरती पुढे 23 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगली सुरुवात इथे मैदानामध्ये आपण बघतोय. URD फायटर्सनं सकाळचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना देखील त्याने तितक्याच तडफेने जिंकला. इक्बाल सिल्लोड सारख्या संघाला पराभूत करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. URD बारामतीच्या अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. त्यापैकी JBS यंगर्स ही टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेली आहे. याबरोबरच आपण सुपर स्ट्रायकर्सला देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करताना बघितलेला आहे आणि URD फायटर्स आदर्श फलटण या 2 संघामध्ये देखील इथे मॅच होणार आहे आणि या संघामधील विजेता संघ हा देखील सेमीफायनलमध्ये होईल दाखल. जर तो URD फायटर्स ठरला तर बारामतीचेच 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतील. तर इथे आपण बघतोय अंपायर्स
बॉल कॅल्क्युलेशन परत एकदा करा. बॉल कॅल्क्युलेशन करा. ओव्हर संपली संपली. चला पुढे षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 24 धावा. 24 रन. लॉस ऑफ 1 विकेट. URD फायटर्स. सुपर स्ट्रायकर्सनं मावळ सारख्या बलाढ्य संघाला चकित केलं आज. खरं तर त्यामध्ये महत्वाची कामगिरी बाजीने बजावली. बाजी नावातच बाजी आहे आणि बाजी बाजी मारून देणार नाही तर तो बाजी कसला आहे. आपण शिवचरित्रामध्ये गेलो तर सगळ्या मावळ्यांची योद्ध्यांची किंवा त्यावेळेस नाव अशीच होती सगळ्यांची. बाजी, मुरारबाजी, तानाजी, यसाजी, सगळ्यांच्या शेवटी जी लावलं जात होतं. इथे बाजी अर्थात आमचा आकाश काळे त्यानं कमालीची क्षेत्ररक्षण केले, कमालीची फलंदाजी केली इथे. बापू यानंतर चॅम्पियन 11 विरुद्ध सानिका 11 अशी मॅच आहे. प्री क्वार्टर आहे. दोन्ही संघांनी टॉस साठी तयार राहा. सानिका 11 आणि चॅम्पियन 11 या 2 संघांमध्ये मला वाटतं परवा दिवशीचा हा सामना रात्रीचा राहिलेला आहे. तो सामना आता आपण कव्हर करतोय. सानिका चॅम्पियन्स 11 आपण ताबडतोब तयार राहा. तर जाऊ मैदानामध्ये जिथे 26-25 धावा धावफलकावरती. बाबू गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये. बाबूनं 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. हा निर्धाव चेंडू समोर स्वप्नील आहे स्ट्राईक एंडवरती. निलेश लोणकर नॉन स्ट्राईक एंडला आपण बघू शकतो. आणि यावेळेस पुन्हा चांगला चेंडू. गुडलेन स्पॉट वरचा चेंडू जर तो लाईन मध्ये असेल, यष्ट्यांच्या लाईन मध्ये असेल तर तो खेळणं सोपं असतं. परंतु तो जर थोडा वाईड असेल तर चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचणं सुद्धा अवघड असतं आणि तेच इथे बघायला मिळालं. चेंडू निर्धाव ठरलेला आहे. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना ही मॅच आपण बघतोय. याबरोबरच परत एकदा सुंदर चेंडू. हलकासा चेंडूला बदलवतोय, तो काटा बदलतोय. चेंडू इथे धाबाची संधी असू शकते आणि मात्र 1 धाव. ही चोरटी धाव आहे, ही चोरलेली धाव आहे आणि या प्रकारे 1 धाव धावफलकावरती पुढे जाईल. तिथे 26 धावा. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अर्थात सागर मोतीकर एक चांगली फलंदाजी करणारा खेळाडू बाद होतोय आणि याबरोबरच त्यानंतर कोणतीही पडझड निलेश लोणकर स्वप्नीलनं होऊ दिली नाही. स्वप्नील मोस्ट ऑफ चेंडू खेळला इथे. काही चेंडू निर्धावही खेळला, एक चौकारही खेळला. 6 धावांवरती खेळतोय तो. त्याला थोडासा वेग वाढवावा लागेल आपल्या खेळाचा. मात्र निलेश लोणकरला जास्त स्ट्राईक मिळाली नाही मागच्या 3 षटकामध्ये. बाबू गोलंदाजी मार्कवरती. फक्त 3 चेंडू आतापर्यंत निलेश लोणकरनं फेस केलेले आहेत. यापुढे उजव्या यष्टीच्या बाहेर आणि इथे ठरेल वाईट. बराचसा भरकटला यावेळेस गोलंदाज बाबू. एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलकावरती आता स्कोअर 27 धावा. परत एकदा समोर निलेश लोणकर. यावेळेस स्क्वॅकट. चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. डीप कव्हर पॉइंट वरून फेक केली जाते. इथे काय घडतंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र बलिदान द्यावं लागेल स्वप्नीलला. स्वप्नील बाद. धक्का क्रमांक 2.
चौकारा बरोबर 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 8 धावा या षटकामध्ये केवळ. विशेष म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा बाबूने खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू थोडा डाव्याष्टीवरती टाकला आणि फलंदाज तिथे निलेश लोणकरने चांगला फायदा उठवला. हलकीशी कट घेतली चेंडूनं आणि सुसाट वेगानं सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक असतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने मैदानामध्ये आपण बघतो. यानंतर सेमीफायनलच्या लढती देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सुरू करणार आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. ओमला आणलं जाते. पहिलं निलेश, सचिन, बाबू, ओम. 4 गोलंदाज. चौथं षटक टाकतोय चौथा गोलंदाज. कोणाचंही षटक रिपीट केलेलं नाहीये. कदाचित 3 ऑप्शन्स आता तयार करायचे असतील शेवटच्या षटकासाठी संघनायकाला. निलेश, सचिन, बाबू. त्यामुळे चौथं 5वं षटक टाकण्यासाठी 5वा गोलंदाज येईल की वरच्या 3 पैकी 1 गोलंदाज येईल हे आपल्याला बघायचंय. शेवटचं षटक यानंतर असेल. मात्र ओमचं 4थ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. बाहेरची कड, पुलचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू होता आणि इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. चौथं षटक सुरू झाले आणि ओमनं पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू हवेमध्ये. झेल टिपला. ओम धुमाळ इज द मॅन. डिस्ट्रॉयर ओम धुमाळ. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. किशोर लव्हे संघनायक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि पोलीस अधिकारी सन्माननीय उद्योजक तानाजी शेठ वाघे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये 5000 रुपयाचं पारितोषिक किशोर लव्हेसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. वाईड चेंडू टाकलेला आहे. लागोपाठचे 2 विकेट इथे ओम धुमाळनं टिपलेले आहेत आणि त्याचबरोबर ओम धुमाळ याबरोबरच लोअर फुल टॉस चेंडू कव्हरला ढकलला. डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती 1 धाव 2 धावा. ओहो हो एसटी तर उडवलेली आहे. मात्र प्रश्न पंचांकडे विचारलेला असताना त्यांनी त्याचं उत्तर नकारार्थी दिले. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचेल तो 35 धावा. षटक मैदानामध्ये सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं.
4 गडी बाद 35 धावा. ओम धुमाळच्या या षटकामध्ये 2 फलंदाज त्याने टिपलेले आहेत. सुरुवातीला आपण पाहत होतो गडी बाद करणे जिकिरीचं होतं. पहिला बळी खूप उशिरानं खरं तर इथे नोंदवला गेला, परंतु त्यानंतर सलग विकेट आपण पडलेला बघितलेला आहे. दुसऱ्या षटकातील, तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती, चौथ्या षटकामध्ये पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे मागचे जर आपण 5 चेंडू बघितले तर 3 फलंदाज तिथे गमावलेले आहेत. या एका धावेबरोबर धावफलकावरती 36 धावा. ओम धुमाळ, कालचा झेल ओम धुमाळचा आपण पाहिला होता. निश्चित प्रकारे त्याच्या झेलाचं कौतुक संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातून झालं. सुंदर कॅच त्याने तिथे लॉंग ऑफला टिपला होता. विलक्षण चपळाई त्याने दाखवली. चेंडू पकडल्यानंतर त्याला वाटलं की मी सीमारेषेच्या बाहेर चाललोय. त्याने चेंडू हवेमध्ये पोहोचला, हवेमध्ये टाकला आणि परत मैदानामध्ये येत त्याने तो झेल टिपला. चेंडू आकाशामध्ये, आउटफील्ड इतकं वेगवान आहे की क्षेत्ररक्षकाला निश्चित प्रकारे चेंडू सापडणार नाही. सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिलवान रणजित दादा निंबाळकर आणि सूरज भाऊ मोहिते या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. पार्थ दादा पवार फाउंडेशनच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो अतिथींचं. विनंती करतो मंचावरती या. ओहो, बाउन्सर इथे तेज तर्राट बाउन्सर होता. परफ्यूम बॉल आम्ही पाहिला आणि याचबरोबर धावफलकावरती एक स्थिर असेल तो तिथे 40 धावा. 40 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. ओम धुमाळचं षटक संपेल. या षटकामध्ये ओम धुमाळकडून खर्च झालेले आहेत धावा 8 आणि त्यानं गडी बाद केले 2. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. विशेष म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावांची नोंद झाली होती. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये मात्र 16 धावा मिळालेल्या आहेत. यावरून आदर्श फलटण संघ देखील इथे कमबॅक करतोय चांगल्या प्रकारे. 5 षटकांची मॅच आहे, परंतु ज्यावेळेस 2 चांगले प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस कॉन्टेस्ट सुद्धा चांगलं होतं पाहायला मिळतंय. म्हणजे पहिल्या काही षटकांमध्ये फलंदाजांनी वर्चस्व मिळवलं तर गोलंदाज देखील कमबॅक करताना बघायला मिळालेले आहेत. आपण आंबेगाव टायगर, एस जे टायगर्स आंबेगाव आणि यंगर्स बारामती तथा JBS यंगर्स बारामतीमध्ये मॅच बघितली होती. पहिल्या बॉल पासून ती मॅच अशी फिरत होती, इकडे तिकडे तिकडे इकडे फिरत होती आणि तशीच ही मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये अर्थात ओम आणि बाबू या दोघांनी या आक्रमकांना रोखलेला आहे आणि बाबूच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे संघनायकानं. या अगोदरच्या षटकामध्ये एक गडी बाद करताना बाबूनं, अर्थात गडी बाद करता आला नव्हता त्याला, त्यानं एक विकेट घेतली होती, माफ करा, इथे नो बॉल आहे. एक विकेट घेतली होती, एक धावबादचा फलंदाज बाद होता, मात्र केवळ 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळेस चेंडू ठरतोय नो बॉल. एक अतिरिक्त धावफलक 41, 41, लॉस ऑफ 4. 5वा आणि 6वा शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना आदर्श फलटण विरुद्ध URD फायटर्स अशी लढत आहे. URD फायटर्स बारामतीचा संघ पोहोचतोय 41 धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट वरती कसा फायदा उठवतोय तुम्ही बघाल. त्या दिवशी मोरगाववरून मी बारामतीकडे येत होतो. इथं मध्ये एक कॉर्नर आहे, मला वाटतं तिथं त्याच्या पुढं एक गाड्यांचं शोरूम आहे. त्याच्या अलीकडे कॉर्नर वरती एक बॅनर आहे. त्या बॅनर वरती लिहिलेलं आहे सासूबाईच्या साडीवरती सुनबाईची साडी फ्री. नाही, असं नाही, सुनबाईच्या साडीवर सासूबाईची साडी फ्री आहे. दुकान कोणते ते मी सांगणार नाही, कारण मग म्हणतील तुम्ही जाहिरात करायला आला तिथे. तर धावफलकावरती आपण बघू शकतो 42 धावा आहेत. षटक क्रमांक 5 आणि अखेरचं षटक सुरू आहे. तर पुढची मॅच या ठिकाणी होते चॅम्पियन 11 विरुद्ध स्थानिका 11. या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी चला. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, तुम्ही लवकर या. स्क्वेअर लेगला 1 धाव केवळ अपेक्षित आहे, कारण क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. URD फायटर्स बारामती संघ हळूवारपणे पुढे पोहोचेल. तो 42-43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदर्श फलटण विरुद्ध बारामती ही खरं तर दोन्ही तालुक्याची शहर आहेत, अगदी जवळ जवळ बसलेली ही शहर आहेत आणि खूप चांगलं बॉन्डिंग असलेली शहर आहेत.
बारामतीच्या संघामध्ये मी बाहेरचे खेळाडू कधी बघितले नाही, परंतु फलटणचे खेळाडू नेहमी एक दोन खेळायचे. सुनील भिसे, टिलू चौधरी यांनी खूप वेळा बारामतीच्या संघातून खेळलेले आहेत आणि यश देखील मिळवून दिलेले आहेत. इथे फलंदाज बाद होईल. किशोर लवे स्ट्राईक एंडला येईल, मात्र निलेश लोणकर होईल बाद. धावफलकावरती धावा असतील त्या 43, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. उद्योजक तानाजी शेठ वाघे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, निश्चित ही गोष्ट यापूर्वीच खरं तर आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवायला हवी होती, परंतु पोहोचू शकलेलो नाहीत. ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ बारामती तालुका आणि शहर कमिटी यांच्या वतीनं प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा लिमिटेड यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे फ्री बॉडी चेकअप होणार आहे आणि इथे 16 मार्च बुधवार सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये सांस्कृतिक भवन मालवाहतूक गाडीतळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळ इथे अशा प्रकारचा उपक्रम आयोजित होतोय. तर मी विनंती करेल सर्वांनाच, म्हणजे ज्यांनी 40 ओलांडलेले आहे त्या सर्वांनीच आरोग्य तपासणी करून घ्या. दरम्यान चांगला चेंडू, आपटलेला चेंडू होता. बाउन्सर इथे ठरतोय आणि यष्ट्यांवरती जरी आदळलेला असेल तरी धाव पूर्ण होणार आहे आणि धावफलक 2 ने वाढेल, कारण वाईट चेंडू होता. धावफलकावरती इथे 45 धावा, 45 रन, लॉस ऑफ 5. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातले आणि स्ट्राईक एंड वरती रोहित गाढवे, चॅम्पियन सानिका, ओ हो हो, चांगला फटका आहे, चांगला फटका, सीमारेषा पार षटकार. रोहित गाढवे इज द मॅन. पहिला चेंडू रोहितनं षटकार ठोकलेला आहे. पहिल्या चेंडूला तो सामोरं जात होता आणि तोच चेंडू त्यानं सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. आता रोहित पुढच्या बॉलसाठी तयार आहे. अजून काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर्स आहे, हाणामारीचं षटक, मारझोडीचं षटक आहे. तोडफोड इथे रोहित कडून होते आणि या षटकामध्ये आपल्याला बघायचंय अर्धशतक तर ओलांडले, अजून किती धावा ओलांडतायत हे बघावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती आहे बाबू. परत एकदा स्लोअर वन चेंडू होता, फुलटॉस होता, लोअर फुलटॉस वरती खेळला, मिड विकेटला. एकदा वेवाना थ्रो वेगात, मात्र तो व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला. 2 धावा इथे पूर्ण होतील. मला सुनील भिसे इज देअर आणि 2 धावांबरोबर धाव फलकावरती 53 धावा. अजून एक चेंडू टाकावा लागेल, षटक संपलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक मला वाटते पवेलियन कडे निघाले होते, परंतु फक्त 5 चेंडू झालेले आहेत, कारण 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत, एक वाईड एक नो बॉल. त्यामुळे 8 चेंडू टाकावे लागतील इथे या षटकामध्ये बाबूला. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक थोडंसं मागलं ठरलंय बाबूचं आणि फायदेशीर ठरलेलं URD फायटर्सला. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो, परत एकदा रोहितचा चांगला फटका स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे येते. फेक यावेळेसही चांगली आहे आणि इथे मात्र आता फलंदाज होईल बाद. धक्का बसेल 6वा, एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 54 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये URD फायटर्स बारामती विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. आदर्श 11 फलटण संघासमोर.
स्वागत आहे. शुक्रिया नरेश सर. सानिका 11 चैंपियन 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए. चैंपियन 11 टीम के कप्तान सानिका के कप्तान पहुंच चुके हैं. बबलू आपका स्वागत है, वेलकम. और चैंपियन टीम के कप्तान सचिन बर्गे. 55 रनों की जरूरत है. मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज आ रहे हैं आदर्श 11 फल्टन के. और एक क्रूशियल मैच यूआरडी फाइटर ने इस मुकाबले में जो रन बनाए हैं, क्या वो 55 रन डिपेंड कर पाएंगे, देखने वाली बात है. पात्रता पवार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं आज ग्रैंड फिनाले. संडे का दिन है, इतवार का दिन है, खाने पीने का दिन है और थोड़ा सा मटन मच्छी का भी दिन रहेगा, लेकिन मजा आएगा. बहुत सारे रंग आप देखेंगे इस मंच पर. चैंपियन टीम के कप्तान सचिन बर्गे, सानिका 11 टीम के कप्तान पहुंच चुके हैं. चैंपियन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज आइए. रणजितजी निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. सामन्याला सुरुवात होते. अतिशय महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. मैच शुरू हो रहा है. 55 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए आदर्श 11 फल्टन टीम के लिए. चैंपियन टीम के कप्तान को दरख्वास्त है, प्लीज आइए. सानिका के कप्तान पहुंच चुके हैं. दोनों टीम के कप्तान पहुंच चुके हैं. पार्थ पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा बघतोय. पार्थदादा पवार चषक 2022 स्पर्धेचा आजचा ग्रँड फिनाले अर्थात अंतिम दिवस आहे. आणि मैदानामध्ये सानिका 11 आणि चॅम्पियन 11 या दोन संघादरम्यान टॉस. आपण ही दृश्य देखील ऑन स्क्रीन पाहू शकता. अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन आणि खरंच कौतुक करावं लागेल बबलू शिंदे आणि त्यांच्या टीमचं. ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन केलेलं गेलेलं आहे. आव्हान आहे, डे नाईटची स्पर्धा घेणं फार सोपं नाहीये, परंतु हे आव्हान पेलवलं गेलेलं आहे. सानिका 11 आणि चॅम्पियन या दोन संघादरम्यान टॉस. चॅम्पियन संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिक्का उछला, चैंपियन के पक्ष में गिरा और इन्होंने कहा कि हम अब फील्डिंग करेंगे. सिर्फ खेलने की कोशिश, गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, अच्छी गेंद थी. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं तुषार झगड़े. अक्षय बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. विराज ने भी प्रभावित किया. दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है, अनुभव की कोई कमी नहीं है और इनफॉर्म खिलाड़ी हैं. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अक्षय. इस ओवर की दूसरी गेंदबाजी करने के लिए तुषार झगड़े तैयार हैं. पटकी गेंद थी, बहुत सुंदर तरीके से हुक किया. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है, खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद को नहीं रोक पाए हैं. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई. चौका या छक्का, चौका या छक्का. एक बार फिर ये देखिए इस वक्त अंपायर की तरफ से क्या इशारा है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. एक आणखीन एक छोटासा बदल आहे दोन्ही संघाने. सानिका चॅम्पियन, ऐका परत एकदा. सानिका चॅम्पियन संघाने टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चॅम्पियन संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अच्छा स्ट्रोक बल्लेबाज अक्षय वटावरकर. अक्षय वटारकर मैदान के अंदर है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज. रिवर्स से खेला गया, हो शॉट अच्छा, बहुत बेहतरीन शॉट है. गेंद बाउंड्री के बाद 4 रन, दूसरा चौका. बल्लेबाजी कर रहा है. फुल टॉस, गेंद स्वीप किया.
गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए। ये लगा पार दादा चषक 2022 का पावरफुल चौका। प्रभु गेंदबाज के तौर पर बहुत अच्छा प्रदर्शन किया गया था, लेकिन अक्षय भली भांति जानते हैं कि तुषार क्या करना चाहते हैं। फ्लैग स्टिप गली की तरफ खिलाड़ी मौजूद है, इसके साथ एक खिलाड़ी इस वक्त आप देख सकते हैं पॉइंट का खिलाड़ी क्या बॉडी लाइन की तरफ रखा हुआ है। और एक हुक शॉट, क्या बात है, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं पार दादा पवार चषक का। और एक जबरदस्त स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग। आप जाके आज अक्षय ने कमाल की बल्लेबाजी की है, इनको टैकल किया गया। सबसे बड़ी बात है बल्लेबाज अक्षय जो है ना हुक शॉट अच्छा खेल रहे हैं, ये पॉजिटिव साइन है, क्योंकि जब इन्होंने बाउंसर डाला है ना तो विपक्षी टीम ने कभी भी इनको टैकल नहीं किया। पहली बार बाउंसर के खिलाफ अक्षय ने अच्छे पोजीशन में आके हुक शॉट खेले हैं। और चलते चलते पहले इन्होंने एक बार फिर आके जमाए, उसके बाद में अब कॉन्फिडेंस देखिए कहा गया, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर। ये तो और बेहतर है, क्या बात है, बल्ले के बीचों बीच बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड ये गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। मेला लूटा पहले ओवर में, बिल्कुल मेला लूटा अक्षय ने। और पहले ओवर में अगर आप 55 का पीछा कर रहे, स्टार्ट 24 का है, तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट, क्या खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी की आज बल्लेबाज अक्षय ने। अब मौका मिलेगा विराट को। गणेश डेरे को बुलाया गया है। मानासा उप मुख्यमंत्री चषक में इन्होंने कुछ अच्छे स्पेल डाले थे और इनके ऊपर निगाह रही। पहला ओवर बहुत महंगा रहा है, तो कमबैक करने के लिए आपको विकेट चाहिए, विकेट मिलेंगे तो वापस आएंगे, नहीं तो एक बार फिर यह मुकाबला यूनिटी फाइटर के लिए बहुत कठिन होने वाला है। आदर्श 11 फाइटर के लिए अच्छा स्टार्ट, जिस तरह से नदी के लिए झरने की जरूरत होती है, उसी तरह से अच्छा स्टार्ट प्राप्त करना बहुत जरूरी। तो इस मैच में बहुत ही अच्छा स्टार्ट अक्षय की तरफ से। फिल्टर के लिए फ्लाइंग स्टार्ट, रन संख्या 24, गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है गणेश डेरे, शानदार खिलाड़ी है। स्ट्राइकर एंड पर विराज, ऑप्शन के बाहर गेंद थी, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, क्या रोक पाएंगे? गेंद ट्रैवल बाउंड्री के बाद 4 रन। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है, एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। ओ ये भी अच्छा स्ट्रोक था, गेंद बिल्कुल एक बार फिर हवा में थी, बॉलर के पास मौका भी था, लेकिन गणेश डेरे ने कैच छोड़ा है। भाई एक बार फिर कैच पकड़ने की जरूरत है। ये मैच अगर आपको कमबैक करना है, वापस आना है, तो आपके पास कोई विकल्प नहीं है, एक ही विकल्प है, वो है विकेट का। विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा। अभी ये साझेदारी जो बन रही है ना, सरदर्द का कारण बनी हुई है। 28 रन, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर एक बहुत अच्छी गेंद थी गणेश डेरे द्वारा, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं नगर पालिका एंड से गेंदबाजी करते हुए। नहीं नहीं नहीं, ये शॉट अच्छे नहीं है। एक बार आपने शॉट खेला था, वो भी हवा में था, उसके बाद में आप शॉट खेलने के अपने जा रहे हैं तो रिवर्स भी खेलने की कोशिश कर रहे हैं।
अब दूसरी एंड पर जो बल्लेबाज अक्षय है वो अपने पार्टनर को बता रहे हैं क्या करने की जरूरत है। अच्छी गेंदबाजी गणेश डेरो द्वारा। एक बार आपको सही होना है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर बिंदी है और एक बार पर तो आपने बिल्कुल बीट कर दिया था बल्लेबाज को। यवा में है, बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉल की तरफ जाएगी 4 रनों के लिए। एक बार फिर करारा प्रहार, गेंद बॉल नीलन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बल्लेबाजी करते हुए दबाओ गेंदबाजों के ऊपर। गणेश डेरे गेंदबाजी करने के लिए तैयार है। राइट टर्म ओवर द विकेट। अब हमें गेंद है, गेंद बहुत अच्छी थी, शॉट खराब था, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है दायरे के अंदर और लिया। ओ मिड विकेट पर एक बार फिर ये आसान क्या, ये तो लड्डू था। शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। अब देखिए 20 गेंदे हैं और 20 गेंदों में 23 चाहिए, अब जाकर 19 गेंदों में 22 चाहिए। मैच में एक ही मंत्र है आपके पास, वो है विकेट का। अगर आप एक वेबसाइट बनाएंगे तो भी चलेगा, www. वाली अगर आप वेबसाइट बनाएंगे तो और बेहतर हो जाएगा। यहां तो आपको बिल्कुल विकेट ही चाहिए, बिंदी गेंदे चाहिए। .ww वाली वेबसाइट बनाएंगे ना तो मैच में वापस आएंगे, क्योंकि विकेट गुच्छे में चाहिए। देखिए आप कैच नहीं पकड़ते, फील्डिंग खराब करते तो परिणाम किसके ऊपर होता है? गेंदबाज के ऊपर होता है। और स्ट्राइकर के क्या कहने सबको चकित किया है आज केजीएफ सुपर स्ट्राइकर ने। बहुत सारे जो खिलाड़ी थे कह रहे कि ये टीम दावेदार है, आगे लोगों को लगा कि केजीएफ सुपरस्टार उम्मीदवार है, लेकिन बाजी को पलटवार, बाजी में पलटवार आया। ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं? मैदान के अंदर ये शॉट कुछ अच्छा नहीं है। अच्छा ओवर खास करके गणेश का, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। एक बार फिर रन संख्या कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ अब जाकर 36 बने हैं। छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। के लिए 21 रनों की जरूरत। हवा में गेंद है, बहुत ऊपर जाती हुई खिलाड़ी है, लेकिन एक बार फिर क्या कैच हो जाएगा? गेंद बॉलर के बाहर जाएगी, गेंद बॉलर के बाद 6 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक है। परेशान नहीं कर सकते। आपके पास वो यॉर्कर चाहिए, आपके पास वो गति परिवर्तन करने वाली वो गेंद बहुत महत्वपूर्ण है। स्लोवर वन डालने की ताकत, एक बार जो है क्षमता आपके पास होनी चाहिए, कला आपके पास होनी चाहिए, तब जाकर बात बनेगी। पहली गेंद पर क्या स्वागत हुआ गेंदबाज का? प्रदीप सिरबे आए हैं छक्के के साथ स्वागत करते हुए विराज। अब जाकर 18 गेंदों में 21 वाला समीकरण, जिसमें पलटवार करते हुए आदर्श 11 फल्टर की टीम। दबाव गेंदबाज के ऊपर, राइट अप ओवर द विकेट। ये अच्छी गेंद आफ्टर के बाहर थी, सफल हुए थे बल्लेबाज। तो इस तरह से देखिए, केवल आप लेन गेंदबाजी करेंगे, आपके पास गति है तो आप नहीं बच सकते। आपके पास अगर गेंदबाजी है तो विकल्प बहुत सारे होने चाहिए, मिश्रण अच्छा होना चाहिए। अब जाकर फिलहाल देखिए तो रन संख्या 40 रन। यह अच्छी गेंद है, लेग ब्रेक है।
एक रन जरूर मिलेगा इस वक्त सिंगल के 7 रन संख्या 41 रन जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 55 रनों का लक्ष्य है और अभी भी यहां से और 14 रन चाहिए। गेंदों की बात करें तो गेंद शेष है इस वक्त 15 गेंदे 14 रनों की जरूरत है। मैच अभी भी बन सकता है, मैच को पकड़ के रखने की जरूरत है, सोच का दायरा छोटा नहीं होना चाहिए, आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, एक बार फिर आसान करने के लिए समझने की जरूरत होती है, उसी तरह से इस मैच में पलटवार लाने के लिए आपको लड़ने की जरूरत है। सेंसिबल क्रिकेट बल्लेबाज की तरफ से मिड विकेट पर खिलाड़ी बहुत दूर है, दूसरे के लिए वापस आ रहे, थ्रो एक बार फिर तेज है लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए बल्लेबाज अक्षय ने इस प्रतियोगिता में प्रभावित किया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। आकाश काले उभर कर आ रहे हैं, अक्षय तो ऑलरेडी इनका बहुत बड़ा नाम है लेकिन इस प्रतियोगिता में बहुत अच्छी बल्लेबाजी इन्होंने की है, गेम चेंजर खिलाड़ी बने हैं खास करके आदर्श 11 फल्टन टीम के लिए और सारे शॉट खेलते हैं, पुल करते हैं, हुक करते हैं, ऑन द राइज खेलते हैं और सेंसिबल खेल सकते हैं। बलवान है, बुद्धिमान है। अब जाकर देखिए स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, डगआउट में तालियां बजती हुई, ये आवाज भी सुनिए, डगआउट में तालियां बज रही है और बबलू शिंदे पहुंच चुके हैं हमारे कॉम्बॉस में। इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए बहुत मेहनत की है, 2 रन मिले, 2 रनों के साथ एक बार फिर रन संख्या बढ़ती हुई 45 रन जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। अब जाकर प्रदीप के ऊपर, प्रदीप सिर्फ मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं, उनके ऊपर दबाव आ रहा है, शॉट मिड विकेट पर खिलाड़ी लेके आए हैं, कवर का खिलाड़ी हटाया है। इस ओवर की अगली गेंद बढ़िया तरीके से फाइन लेग की तरफ गेंद को खेलते हुए खाली जगह पर गेंद बांधने दिया, मौका और बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार चौका। बन जाती है खीर, चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर। बबलू शिंदे और आपके टीम के मेहनत के बदौलत बदल गई है पार्थ दादा पवार चषक 2022 की तस्वीर। आसानी ये डे नाइट का मैच, डे नाइट का टूर्नामेंट आसानी था, आपने सबने एडी चोटी का जोड़ लगाया और बहुत खूबसूरती के साथ आपके साथ अगर देखे तो बड़े बड़े कोई हस्ती नहीं है लेकिन कमाल का ये टूर्नामेंट है, इसको आपने सफल बनाया है तो आपकी मेहनत रंग लाती हुई सारे लोग, सारे यंग बंदे हैं, इन्होंने बहुत एडी चोटी का जोड़ लगाया इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए। अब एक बार फिर गेंदबाज आए हैं, क्या किशोर लवे आए हैं, गेंदे बहुत है, 6 रनों की जरूरत, 5 ओवर का मैच है तो 12 गेंदों का खेल शेष है, 6 रनों की जरूरत। उन साइड पर एक बार फिर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ 1 रन का इजाफा। दोनों बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाजों ने प्रभावित किया आदर्श 11 फल्टन टीम के लिए। देखिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है, ईआरडी फाइटर के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है इस वक्त। अगर देखें तो आदर्श 11 फल्टन की गाड़ी पटरी पर है, जीत की दहलीज पर है। दोपहर का खाना जब पकता है ना तो खाने की सुगंध आती है और बीच मैदान पर फल्टन को जीत की सुगंध आ रही है। ले जाएंगे पार दादा चषक 2022 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। आदरणीय संदीप एखंडे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। टॉस झालेला आहे, टॉस या ठिकाणी झालेला आहे, चॅम्पियन संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जातोय। या मॅच मध्ये अतिशय सुंदर कामगिरी निश्चितच केली गेलेली आहे आणि बघू